निशी निशी आपल्याला बाळ होणार आहे, पण ते मी सेलिब्रेट करू शकत नाहीये, त्याचा मी आनंद घेऊ शकत नाहीये. ओवी ओवी डॉक्टरांनी काय सांगितलंय? मला स्ट्रेस होता का मध्ये? का कोणाला कळत नाहीये? मला त्रास होतोय, मला नाही सगळं सहन होतंय. ओवी माझं डोकं दुखते, प्लीज तू यांना तू जायला सांग प्लीज. मला त्रास होतोय प्लीज. कमाल आहे. सकाळपासून मी तयार होऊन बसले आहे, पण या मुलाचा काही ठाव ठिकाणाच नाहीये. कुठे जाऊन बसलाय? हा नक्कीच खोतांकडे गेला असणार. निशीला भेटल्याशिवाय तो काही मुंबईला परत येणार नाही. असं वाटतं तिकडे जावं आणि त्याचा हात धरून त्याला इकडे घेऊन यावं. पण मी तिकडे गेली आणि निशी काही बडबडली तर मी नीरजला कायमचं गमावून बसे. नाही 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 मेघना, तुझ्या रागाला आवर घाल. कंट्रोल कंट्रोल. नीरज, अरे तू कुठे आहेस? मी किती फोन केले तुला, तू फोन का उचलत नाही आहेस? अरे मला तुझी किती काळजी वाटत होती रे. तू कुठल्या अडचणीत असेल तर मला मला कळेल कसं? तू आय एम सॉरी मॉम, मी तुझे कॉल्स आन्सर नाही करू शकलो, जरा कामात अडकलो होतो. आणि एक मला आत्ता येता येणार नाही आहे, मी फ्री झालो की येईन. माझी वाट बघत बसू नकोस, तूच हो. अरे पण नीरज माझा ऐकून तर. नीरज, हॅलो 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 नीरज. श्रीनिवास, हे बघ, या वर्ल्डच्या काही टॉप युनिव्हर्सिटीज आहेत. मी तुझ्या बिहाफवर 2-3 ठिकाणी एन्क्वायरी पण केली आहे. खूप स्कोप आहे तुला इथे. तू प्लीज पुढे शिक. हे बघ, दादांची पण तीच इच्छा आहे. तू एकदा ट्राय तरी कर इथे. बघू, मला आता खरंच काही करायची इच्छा नाहीये. आहे त्या गोष्टीत समाधान मानायची सवय करून घेतोय मी. इथून पुढे माझ्या कुठल्याही गोष्टीत कुठल्याही माणसाकडून काही अपेक्षा नाही. श्रीनिवास, तू स्वतःचं नुकसान का करून घेतोयस? एवढं टॉप करून काय उपयोग आहे? तुला पुढे काहीच करायचं नाहीये. हे बघ, तुझ्यासाठी दादांनी, मावशीने, लाली आत्या, कांता काका, इनफॅक्ट सगळ्यांनीच खूप स्वप्न बघितली आहेत. त्यांच्यासाठी तरी. अँड ओके फाईन, तुला जर त्यांच्याकडून काही फेवर्स नको असतील तर तू एज्युकेशनल लोन घे ना. तू कमवायला लागला की तू फेड. प्लीज तुझं टॅलेंट असं वेस्ट करू नको. अरे तुम्ही इथे आहात? काका, काही हवं होतं? खरं तर रवी, मगाशी तू लालीशी जे काही बोललीस ना, त्याबद्दल तुझं कौतुक करायला आलो होतो. पण रवी, तुझं आत्ताचं बोलणं ऐकून तुझं कौतुकच नाही तर तुझा अभिमान सुद्धा वाटायला लागलाय. देवाने तुझ्यासारखी मुलगी प्रत्येकाला द्यायला हवी. आणि काय श्रीनू, अरे शिक जरा हिच्याकडून. अरे ती तिच्या परीने लालीचं मन जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, मग तू का उदास होतोयस? अरे आयुष्याकडे बघण्याचा असा सकारात्मक दृष्टिकोन ठेव. हे आपल्या ओवीसारखा. आणि ओवी, श्रीनूचं मला माहित नाहीये, पण तू तुझे प्रयत्न, तुझ्या आशा कधी सोडू नकोस. अगं दगडाला सुद्धा पाजर फुटतो. आणि लाली तर हाडामासाची बाई आहे, त्यातून आई आहे.
तिला तिच्या मुलाचं भलं, त्याचं सुख कशात आहे हे आज ना उद्या कधी ना कधी समजेलच. पण तू अशा सोडू नकोस. अगं आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी साध्य केल्यास, मला खात्री आहे इथून पुढच्या प्रवासात तुला नक्कीच यश मिळेल. अरे नाही मिळालं तर नाही मिळालं काय ना ओबी, शेवटपर्यंत लढल्याचं समाधान काही वेगळंच आहे.